काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केलेला आहे। दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला आणि या गोळीबारात 28 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर मृतांचा आकडा हा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जाते। जखमी पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटकांचाही समावेश आहे। 10 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हा अंधाधुंद गोळीबार केला। गोळी झाडण्यापूर्वी कोण कोणत्या धर्माचे हे विचारण्यात आलं अशी माहिती प्रत्यक्षदर्शींकडून देण्यात आली आहे। तसंच दहशतवाद्यांनी पर्यटकांना कलमा पढायला सांगितल्याचीही माहिती मिळते। लष्कर-ए-तोयबाशी संबंधित रेजिस्टन्स फ्रंट अर्थात TRFनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे। तर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये हा दहशतवादी हल्ला झाला। या ठिकाणी पर्यटक असताना 10 दहशतवाद्यांकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आला आणि या गोळीबारामध्ये परदेशी पर्यटकांसह 28 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे। तर काही पर्यटक जखमी देखील झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आलेले आहेत आणि या जखमी पर्यटकांमध्ये मुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जाते। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झालाय, अनेक पर्यटकांचा मृत्यू झालाय। अतिशय निर्घृणपणे हा हल्ला करण्यात आला। मेजर जनरल अनिल बाम सर आहेत, कसं पाहता या हल्ल्याकडे आणि काय पुढे कारवाई अपेक्षित आहे? हा हल्ला फारच मोठा हल्ला आहे आणि असा हल्ला कित्येक वर्षात झाला नाही, स्पेशली टुरिस्टवरती, आणि हा पहिल्यांदा पाहिलं गेलं आहे की हे टुरिस्टवरती हल्ला। तर या हल्ल्यामध्ये 28 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे आणि आता काल हा हल्ला घडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे श्रीनगरमध्ये दाखल झाले। त्यांनी उच्चस्तरीय बैठक देखील घेतलेली आहे। संपूर्ण हल्ल्यासंदर्भात त्यांनी माहिती देखील घेतलेली आहे आणि त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला परदेश दौरा हा आटोपता घेऊन पुन्हा एकदा या भारतामध्ये परतलेले आहेत। आपण हे दृश्य बघतोय, ज्यावेळेस हा हल्ला झालेला होता त्यावेळेस काही पर्यटकांनी या ठिकाणच्या सिनरीचा व्हिडिओ काढण्यासाठी आपला फोन सुरू केलेला होता, मात्र त्याच वेळेस हा नरसंहार सुरू झाला। तर हा हल्ला नेमका कसा झालेला होता पाहूयात। पहलगामच्या डोंगरावर पर्यटक घोडेस्वारी करत होते। सैन्याच्या वेशात दहशतवादी लपून बसले होते। पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला। पर्यटकांना त्यांची नावं विचारून मारल्याची माहिती समोर आली आहे। टेंशन मत लो, मेरे बेटे का बच्चा लो, बच्चा कोई बात नहीं।